ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने कोणतं मोठं परिवर्तन तुमच्या जीवनात होत आहे? आजच्या या पिक फाईल रीडिंगद्वारे आपण हे पाहणार आहोत आणि यासाठी आपण इथे 3 फाईल्स ठेवणार आहोत. तुम्हाला त्यापैकी एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या सोयीकरिता टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमच्या फाईलवर क्लिक करून रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फाईल नंबर 1. तुम्ही जर व्हील ऑफ फॉर्च्यूनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय ब्रह्मांडाच्या आशीर्वादामुळे कोणतं मोठं परिवर्तन तुमच्या जीवनात होत आहे. पहिलंच जे कार्ड आहे ते भाग्याचं चक्र आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे. तर भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुम्ही त्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात. असं हे कार्ड सांगतंय. ब्रह्मांड तुम्हाला ते आशीर्वाद देत आहे आणि त्यामुळे ब्रह्मांड तुमच्या बरोबर असल्यामुळे तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात. पहिलं कार्ड आहे 10 ऑफ पेंटॅकल. द डेव्हिल. पेज ऑफ कप. 10 of Wands. Three of Wands. Page of Wands. जिथे कुठे तुम्ही मेहनत घेतली होती, तुम्ही अनेक गोष्टी केल्यात आतापर्यंत, तर आता त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहेत. खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि त्यामुळे पैसा तुम्ही आकर्षित करीत आहात. 10-10 ची ऊर्जा आहे. या 10 ऑक्टोबर नंतर तुमच्या या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन म्हणजे 10-10 ची ऊर्जा काय सांगते, की ते पोर्टल तुमची ही स्थिती पूर्णपणे पालटणार आहे. आतापर्यंत जर तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागत होते, मेहनत करावी लागत होती, तर हे जे चक्र ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर खूप सारी समृद्धी, खूप सारा पैसा तुम्ही आकर्षित करणार आहात. तुमचा संपर्क वाढणार आहे, कामाचा विस्तार होणार आहे आणि अनेक चांगली माणसं, विश्वासू माणसं तुमच्या जीवनात येणार आहेत. इथे डेव्हिलचं कार्ड आहे मध्यावर आणि त्याखाली आहे 3 ऑफ वॅन्ड. तर जे तुम्ही नियोजन केलं होतं, तुमचं काहीतरी मोठं स्वप्न होतं, जे तुम्ही पाहिलं होतं आणि त्यासाठी तुम्ही ऍक्शन पण घेत होतात. पण तरी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला हवं तसं रिझल्ट आतापर्यंत दिसत नव्हते. त्यामुळे तुम्ही नकारात्मक होतात. खूप सारी नकारात्मकता होती. अनेक समस्या आतापर्यंत होत्या. तुम्ही जे काही करत होतात त्यामध्ये. तर आता भाग्य तुम्हाला साथ देत आहे. तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे ही सारी नकारात्मकता जातीये आणि तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि तुमचं हे जे स्वप्न आहे ते खूप मोठं आहे. तुम्ही व्यापक विचार केलेला आहे. दूरदृष्टीने विचार केलेला आहे. आणि आता जोशाने तुम्ही हे काम करणार आहात. उत्साहाने सगळ्या गोष्टी होणार आहेत. ब्रह्मांड तुम्हाला साथ देणार आहे आणि येणाऱ्या काळात खूप मोठं यश तुम्हाला मिळणार आहे.
पेज ऑफ कपचं कार्ड आणि त्याखाली आहे पेज ऑफ वॅन्डचं कार्ड. तर ही कार्ड्स काय सांगतायत, की जे तुम्ही ध्येय ठेवून काम सुरुवात केली होती कामाला, जिथे एखाद्या बंजर जमीनप्रमाणे, एखाद्या ओसाड जमिनीप्रमाणे स्थिती होती, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही आशा ठेवलीत, विश्वास ठेवलात, की काहीतरी चांगलं होईल. तर तिथे आता एक नवीन सुरुवात होणार आहे. तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करणार आहात, नवनिर्मिती करणार आहात आणि यामध्ये तुम्ही खूप काही शिकणार आहात. इथे तुमचं अनेक प्रेमाचं नातं होणार आहे. नवीन नातं कशाशी तरी होत आहे. ती सुरुवात तुमची होत आहे. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इतरांना देणार आहात. तुमच्याकडे जे प्रेम आहे, जी काही समृद्धी आहे, ती तुम्ही इतरांना देणार आहात आणि यामुळे जी काही नकारात्मकता आहे, ज्यामुळे समस्या निर्माण होत आहेत, ती नकारात्मकता दूर होणार आहे. तुमचा संपर्क वाढणार आहे. अनेक जण तुमच्याशी जोडली जाणार आहेत. भाग्याचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय, की ईश्वर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही एक ज्ञानी व्यक्ती आहात आणि इथे तुम्ही संतुलित दिसताय. संतुलन ठेवून, ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात. एकंदरीत हे रीडिंग सांगतंय, की तुम्ही यशस्वी होणार आहात. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायरी नंबर 2, तुम्ही जर द सनच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय ब्रह्मांडाच्या आशीर्वादामुळे कोणतं मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होत आहे, तुमच्या जीवनात होत आहे. मुख्य कार्ड जे आहे ते मेजर कार्ड आहे. खूपच पॉझिटिव्ह कार्ड आहे. पहिलं कार्ड आहे 8 ऑफ कप, क्वीन ऑफ सॉर्ड, नाइट ऑफ सॉर्ड, 3 ऑफ कप, द फूल. इथे सन कार्ड सांगतंय, हे मुख्य कार्ड आहे, ते सांगते तुम्ही खूप सकारात्मक होणार आहात येणाऱ्या काळात. खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात यामुळे येणार आहे. खूप सारं सेलिब्रेशन तुमच्या जीवनात यामुळे येणार आहे. कारण तुम्ही खूप सकारात्मक होत आहात. ही सूर्याची ऊर्जा आहे. अंधार दूर होत आहे. नकारात्मकता जातेय. अनेकांचं नेतृत्व करताना तुम्ही दिसत आहात. तुमच्या विचारांनी तुम्ही जे काही करत आहात, त्यांनी अनेक लोकं प्रभावित होतील. तुमच्या कामाचा अनेकांना उपयोग होणार आहे आणि या कार्यासाठी तुम्ही उत्साहाने पुढे जात आहात. तुमची तयारी आहे अनेक गोष्टी शिकायची. हे इथे दिसतंय. मध्यावर जे कार्ड आहे ते क्वीन ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. जे सांगतंय की तुम्हाला स्पष्टता येत आहे आणि त्यामुळे तुम्ही ऍक्शन घेत आहात, जबाबदारीने काम करत आहात. यासाठी तुम्ही काही गोष्टी सोडून नव्या वाटेचा स्वीकार करत आहात. जे चॅलेंजेस आहेत किंवा ज्या गोष्टी अवघड वाटतायत, तर त्या करण्यासाठी किंवा त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात येणाऱ्या काळामध्ये. ती तयारी तुमची आता दिसतेय. यासाठी तुम्ही अनेक आधीच्या गोष्टी सोडून जात आहात. म्हणजे ज्या जुन्या सवयी होत्या किंवा जे तुम्हाला सोपं वाटतं त्या पद्धतीने जर तुम्ही आधी करत होतात, तर आता जे तुम्हाला अवघड वाटतंय ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात.
त्या चॅलेंजेसचा सामना करणार आहात. शिवाय तुम्ही क्वीन ऑफ सॉर्डच्या ऊर्जेमध्ये आहात. तर हे कार्ड काय सांगतंय की इतका आत्मविश्वास तुम्हाला आहे की आपण हे करू शकू. जरी आतापर्यंत आपण वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करत होतो, ज्या आपल्याला सोप्या वाटत होत्या आणि जे करणं सहज जमत होतं आपल्याला, जे सवयीचं होतं. तर त्या गोष्टी सोडून तुम्ही अशा गोष्टी करणार आहात आणि तिथे आत्मविश्वास तुमचा दिसतोय, स्पष्टता आहे तुमच्याकडे. तुम्हाला नेमकं माहितीये की हे सगळं कसं करायचं. नाईट ऑफ सॉर्डचं कार्ड हे सुद्धा सांगतंय की खूप वेगाने ह्या बाबतीत एखादी व्यक्ती तुमच्या दिशेने येत आहे. इथे ही तुमची ऊर्जा आहे आणि ही अशी ऊर्जा आहे जी खूप वेगाने तुमच्याकडे येते. एखादा संदेश किंवा काहीतरी संवाद ह्या व्यक्तीशी तुमचा होणार आहे आणि ज्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सोडून काही नव्या गोष्टी करणार आहात. आणि या सगळ्यातून काय होणार आहे, तर या सगळ्यातून समूहाशी तुम्ही जोडले जाणार आहात. अनेक जण तुमच्याशी जोडली जाणार आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी शेअर करताना इथे दिसत आहात. सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येत आहे. खूप सारी समृद्धी इथे दिसतेय. शिवाय इथे अनेक रंग आहेत. त्याप्रमाणे अनेक रंगांनी आयुष्य तुमचं सुंदर होणार आहे. तुम्ही जे काही करत आहात, त्यामध्ये आनंदी, सुखी असे दिसत आहात. द फूलचं हे कार्ड तुमच्या आत्मविश्वासाला, तुमच्या श्रद्धेला सांगतंय. ब्रह्मांडावरचा तुमचा विश्वास दृढ झालेला आहे असं इथे दिसतंय. जो विश्वास ठेवून तुम्ही पुढे आलात, आतापर्यंत जी काही तुम्ही प्रगती केलीत, जे काही अवघड होतं, त्या वाटेवर चालण्याचा जो तुम्ही प्रयत्न केलात, तो या विश्वासामुळे, त्या श्रद्धेमुळे तुमच्या आणि सकारात्मक तुम्ही राहिलात म्हणून. तर यामध्ये तुम्हाला आता यश मिळत आहे. ईश्वराची कृपा तुम्हाला जाणवेल. इथे खूप सारी सकारात्मकता आहे आणि मोठं कार्ड आहे. खूप मोठं परिवर्तन तुमच्या जीवनात येत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. पाईल नंबर 3. तुम्ही जर द लव्हरच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय ब्रह्मांडाच्या आशीर्वादामुळे कोणतं मोठं परिवर्तन तुमच्या जीवनात होत आहे, तुमच्या स्थितीमध्ये होत आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे किंग ऑफ सॉर्ड. त्यानंतर आहे 9 ऑफ पेंटॅकल, 10 ऑफ सॉर्ड, नाइट ऑफ कप, 8 ऑफ पेंटॅकल. इथे मुख्य कार्ड आणि या रीडिंगच्या मध्यवर्तचं कार्ड, ही दोन्ही कार्ड जे आहेत ती समृद्धीला, पैशाला दाखवत आहेत. इथे शुक्राची ऊर्जा आहे. शिवाय सकारात्मकता, सूर्याची ऊर्जा सुद्धा इथे दिसते आणि अंक 9 भाग्याला दाखवतोय. खूप सारा पिवळा रंग इथे दिसतोय, हिरवा रंग दिसतोय. तर खूप सारी समृद्धी, प्रगती तुमची होत आहे आणि ब्रह्मांडाचं खूप सारं प्रेम तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही इथे संतुलित दिसत आहात. तुमची शिवशक्ती संतुलित होत असल्यामुळे खूप सारी सकारात्मकता तुमच्या जीवनात तुम्ही आकर्षित करीत आहात. नाईट ऑफ कपचं कार्ड आणि त्याबरोबर 8 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. तर ही कार्ड काय सांगतायत की तुम्ही आतापर्यंत खूप मेहनत घेतली आणि तुमच्याकडे जे काही
होतं ते तुम्ही शेअर केलं, प्रेमाने इतरांना ते दिलं, तर यामुळे काय होणार आहे, तर आता तुमच्या जोडीदाराचं जिथे सहकार्य मिळालं होतं, जिथे तुम्ही मेहनत घेतली होती, तिथे खूप सारी समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात. लोकांचं भरपूर प्रेम तुम्हाला मिळणार आहे. किंग ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड सांगतंय, की जिथे कुठे तुम्ही आधी खूप नकारात्मक होतात, शिवाय काही अशा नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनातही घडल्या, त्यामुळे तुम्ही उदास असे झालात, नकारात्मक झालात. पण तिथेच आता जिथे तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, तिथे तुम्हाला स्पष्टता येत आहे आणि स्पष्टतेबरोबर तुम्ही जबाबदारीने ॲक्शन सुद्धा घेत आहात. किंगच्या ऊर्जेमध्ये आहात, कामाला महत्त्व देत आहात, तुमच्या विचारांना महत्त्व देत आहात. तुमचे विचार खूप शक्तिशाली होत आहेत आणि इथे हे जे पद आहे ते खूप उंच आहे. म्हणजे ह्या व्यक्तीपेक्षा मागचा हा पदाचा जो हे आहे, तर ही व्यक्ती प आपल्या कामाला महत्त्व देत आहे. ती जबाबदारी, त्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही स्वीकारत आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घेत आहात. यामुळेच ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. शिवाय तुमच्या जोडीदाराचं भरपूर प्रेम तुम्हाला मिळणार आहे, असं सांगणारं इथे 2 कार्ड्स आहेत. नाईट ऑफ कपचं पण कार्ड आहे आणि द लव्हरचं कार्ड सुद्धा आहे. तर जोडीदाराकडून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळेल. तुमचं नातं घट्ट होणार आहे. इथे खूप सारी प्रेमाची ऊर्जा आहे आणि हे प्रेम तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर जे काम तुम्ही करत आहात. तुमचं काम हीलिंगचं असू शकतं किंवा पेंटॅकल्सची ऊर्जा आर्थिक स्थितीला सुद्धा दाखवते. तर असे काही मोठे बदल तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये होणार आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.